आंबा पिकतो रस गळीतो, कोकणचा राजा बाई जिम्मा खेळतो. उन्हाळा आवडायचं एकमेव कारण म्हणजे आंबा. हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत आमरस. उन्हाळ्यात आमरस खाल्ला नाही तर काय केलं. आमरस बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला जो पण आंबा आवडत असेल तो आंबा आपण घेऊया. इथे मी 2 बदाम घेतले आहेत आणि 1 केसर घेतलेला आहे. त्यांची साय आणि कोय वेगळी करून त्यांचा पल्प काढून घेतलेला आहे आणि त्यात मी आवडीनुसार ब्राऊन शुगर ॲड केलेली आहे. तुम्ही यात साधी शुगरही ॲड करू शकतात. आंब्याच्या चवीनुसार डिपेंड आहे हे. आंबा जर जास्तच आंबट असेल तर तुम्हाला थोडी जास्त साखर टाकावी लागेल आणि आंबा जर गोड असेल तर तुम्ही थोडीही साखर टाकली तरीही चालेल. आता ही साखर आणि हा पल्प आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया 5 मिनिटाकरिता. मिक्सरच्या भांड्यात त्याची छान फाईन पेस्ट झाल्यानंतर आपल्याला त्यात गरजेनुसार थोडंसं थंडगार पाणी ॲड करायचं आहे. बर्फही ॲड करू शकतात. अशा प्रकारे आपला हा आंब्याचा रस रेडी आहे. याला एका बाउलमध्ये शिफ्ट करायचं आहे आणि त्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. इथे मी बदामाचे आणि पिस्त्याचे काप आणि केसर ॲड केलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स बारीक करून टाकू शकतात. केसर तुम्ही मँगो ज्यूस बनवताना मिक्सरमध्येही ॲड करू शकता किंवा वरून गार्निश करायलाही यूज करू शकता. अशा प्रकारे आपला मँगो ज्यूस रेडी आहे. अशा प्रकारे तुम्हीही आमरस बनवा आणि आमरसाचा आस्वाद नक्की घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग.